चला रे, आता काय म्हणतोय, मला फील घेणार आहे, उद्या क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण याचे. फील घ्यायचं आपल्याला. फायनल वेलॉसिटी फॉर्म्युले 5 वेळा द्यायचे, तुम्हाला पाठ करून घ्यायचे आपण. फायनल वेलॉसिटी फॉर्म्युला काय, m1 u1 प्लस m2 u2 प्लस e टाइम्स ऑफ डिवाइडेड बाय m1 प्लस m2. सिमिलरली v2 असणार आहे, सिमिलरली तुमचा v2 असणार आहे, सिमिलर तुमचं काय असणार आहे, v2 असणार आहे. v2 असेल तर तुम्ही काय लिहिणार, m1 u1 प्लस m2 u2 प्लस e डिवाइड बाय m1 प्लस m2. आता व्यवस्थित काय चेंज होणार आहे त्यासाठी समजू द्या. जेव्हा पण मी 1 काढत असेल तर 2 लिहिन, 2 काढत असेल तर 1 लिहिन. काय काढतोय, 1 काढतोय. मग e टाइम्स ऑफ m2 आणि u2 मायनस u1 असेल. कळालं? 2 काढतोय तर काय लिहायचं आपल्याला, e टाइम्स ऑफ m1 काय u1 मायनस u2. काय लक्षात ठेवायचं कळालं आपल्याला, काय लक्षात ठेवतो आपण. क्लिअर आहे? काय डाऊट आहे कोणाला? समजलंय? मला जर v1 काढायचं असेल तर मी 2 लिहिणार आहे, 2 काढत असेल तर 1 लिहिणार आहे. समजलंय? पुढचा फॉर्म्युला लर्न करायसाठी अवघड नाहीये, सेम फॉर्म्युला आहे. सगळ्या गोष्टी या पद्धतीने 5 वेळा लिहायचं तो फॉर्म्युला तुमचा डोक्यात आहे. चला, फील साठी आपण विचार करतोय तर मी म्हटलं मी घेतोय इलास्टिक कोलिजन. काय घेऊन चालू मी, इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन जर मी बोललो तर तुम्ही काय म्हणशाल, ई ची व्हॅल्यू किती आली पाहिजे माझी, ई ची व्हॅल्यू किती आली पाहिजे तुमच्या जवळ, 1 आली पाहिजे. जसे तुम्ही ई ची व्हॅल्यू 1 जर टाकत असाल यांच्यामध्ये तर तुमची इथून ई काय होऊन जाईल, ई काय होईल, गायब होईल ना. ई काय होईल तुमचा, गायब होईल. ई जर गायब झाला तर तुमचं हे आलं असं आपल्याला मिळालं. काय डाऊट आहे? तोच फॉर्म्युला बघतो आता मी कोणता घेऊन चाललोय, इलास्टिक कोलिजन मध्ये चाललोय. आता त्याच गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे, कधी काय होईल काय नाही. फटाफट आपण केसेस मांडणार आहे. बघ मी काय म्हणतो, पहिलं जो आहे परफेक्टली इलास्टिक कोलिजन किंवा इलास्टिक कोलिजन मधलंच, हे इलास्टिक कोलिजनच घेतलं ना. ई ची व्हॅल्यू 1 टाकून आपण काय केलं, इलास्टिक कोलिजन घेतलं. चला, मी दोघांचा मास कसं ठेवला, मी सेम ठेवला. दोघांचा मास कसं ठेवला, मी सेम ठेवला. दोघांचा मास सेम ठेवला. मग v1 काढायचं, मला काय काढायचंय, v1 काढायचंय. सगळ्यांचा मास सेम आहे म्हणून मी म्हंटल m. याचं स्पीड म्हटलं u1, याचं स्पीड म्हटलं काय m इंटू काय u2 प्लस काय झालं तुमचा, प्लस काय m इंटू काय u2 मायनस u1 ओव्हरऑल डिवाइड बाय काय m प्लस m होईल. अरे दोघांचं मास कसं ठेवलं मी, सेम ठेवलाय. तर काय होईल रे, m कॉमन निघून जाईल आणि काय राहील तुमचं u1 प्लस u2 प्लस u2 मायनस u1 डिवाइड बाय काय रे m म्हणजे 2m. बरोबर की नाही? हा, काय होऊन जाईल, इकडचं m गेट कॅन्सल. मग इथं काय राहिलं तुमचं आता, u1 प्लस u2 प्लस u2 मायनस u1 गेट कॅन्सल डिवाइड बाय काय 2 टाइम्स ऑफ u2 डिवाइड बाय काय 2 गेट कॅन्सल. म्हणजे काय झालं, एक्सचेंज ऑफर झाली याला. अरे याला एक्सचेंज ऑफर झाली, v1 ला कोणाचं स्पीड भेटलं, कळालं, एक्सचेंज ऑफर झाली ना. जेवतो त्याला सेकंडला जाऊया, कोणासाठी, v2 साठी. आता कोणासाठी जायचं आपल्याला, v2 साठी. v2 साठी गेलो तर काय लिहिणार तुम्ही, m सेम ठेवणार आहे, u1 करणार आहे प्लस m सेम ठेवणार आहे, u2 करणार आहे प्लस आता इथं काय राहणार आहे, mच राहील ना. फक्त काय होईल, u1 मायनस u2 बनेल आणि डिवाइड बाय काय राहील, डिवाइड बाय काय राहील m प्लस m कॉमन काढला तर काय उरलं तुमचं, u1 प्लस u2 प्लस u1 मायनस u2 ओव्हरऑल डिवाइड बाय काय 2m झाला. मग काय होईल रे, m काय होऊन जाईल तुमचा, कॅन्सल आउट होईल, u2 पण कॅन्सल होईल. म्हणजेच काय भेटलं मला, 2u1 डिवाइड बाय काय 2. म्हणजेच v2 ला काय भेटलं, u1 भेटला. u2 ला कोणाचा स्पीड भेटला, एक्सचेंज ऑफर झालं.
परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणून आपण तर शिकलो. जर मी मास जर सेम ठेवलं तर माझं काय होतं, वेलॉसिटी काय होते, एक्सचेंज होते. आपण डायरेक्ट लक्षात ठेवलेलं आहे. सॉल्व्ह करा किंवा तुमच्या मेंदूत जर असेल तर तुम्ही डायरेक्टली सांगा एक्सचेंज ऑफ होत असते. मास सेम आहे तर काय झालं तुमचा, कळालं का, एक्सचेंज झालं. दुसरं रिबाउंड होतं. रिबाउंड होतं म्हणजे काय, कधी होणार रिबाउंड, जेव्हा M2 चा मास जास्त का M1 चा मास जास्त, M2 चा मास जास्त असला पाहिजे, बरोबर की नाही. M2 चा मास काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहू मग आता. V1 साठी काय फॉर्म्युला आहे पटकन, M1 U1 प्लस M2 U2 प्लस हीची व्हॅल्यू किती घेणार आपण, 1 घेणार आहे. आणि मग काय राहिलं तुमचं, मग V1 काढत असेल तर काय M2, इथं काय जाईल U2 मायनस U1 डिवाइड बाय काय M1 प्लस M2. V2 लिहून घेतोय, M1 U1 प्लस M2 U2 प्लस M1 M1 लिहावं लागेल आणि U1 मायनस U2 लिहिणार आहे. आपण परफेक्टली इलास्टिक कोलिजन साठी चाललोय. M1 प्लस M2 दोन गोष्टी आहेत ना, रिबाउंड पण आहे आणि दुसरं काय, जर मी ट्रकने आपल्याला धडकलं तर आपला स्पीड डबल होतो. दोनच केस आपण घेऊया. पहिल्यांदा मी काढला M2 चा जर मास, M2 चा जास्त मास असेल M1 पेक्षा, म्हणजे कोण बारीक आहे, तुम्ही येऊन सायकलला आदळले म्हणजे स्ट्रायकरने कोणा मारला, बोर्डला मारला तर काय होईल, रिबाउंड होईल. रिबाउंड होऊन तर त्याच्या व्हॅलोसिटीची डायरेक्शन काय होऊन जाईल, चेंज होईल ना. चेंज होण्यासाठी आपण दाखवतो काय, फिजिक्स मध्ये जर माझी डायरेक्शन जर चेंज होत असेल तर आपण काय यूज करतो, निगेटिव्ह साईनचा. मग आपल्या आन्सर मध्ये काय आलं पाहिजे, निगेटिव्ह साईन आला पाहिजे. आणि ते बोर्ड तुटून गायब होणार आहे का, नाही, त्याला काही फरक पडणार नाही. म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी झिरोच राहील, बोर्डची फायनल व्हेलॉसिटी झिरोच राहील. हे लॉजिक कळालं. मग मला सांगा M2 खूप मोठा आहे M1 पेक्षा, M2 खूप मोठा आहे M1 पेक्षा, तर मी असं म्हणू शकतो M1 कॅन बी निग्लेक्ट. M1 ला काय करू शकतो, निग्लेक्ट आपण करू शकतो. कारण की खूपच मोठा असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकतात. कारण की 1000 किलोग्राम मध्ये जर 50 ग्रॅम 60 ग्रॅम आलं तर तुम्ही काय करतायत, निग्लेक्ट करताय. मग ते सांगायचं त्यांना, M2 कसा आहे तुमचा, खूप मोठा. कळालं का. चला V1 काढूया. काय झालं पाहिजे माहितीये ना, M2 कोण आहे, जे ट्रक वगैरे आपण जाऊ म्हणजे बोर्ड आहे, बोर्डला जाऊ त्याचा मास. मला सांगा M1 तर काय होणार आहे, निग्लेक्ट होणार. म्हणजे आता टर्म झिरो झाला, M1 टर्म काय झाला, झिरो झाला. M2 चा मास M2च राहील, M2 चा मास M2च राहील. त्याचा स्पीड किती U2 आहे प्लस इथं काय होणार आहे M2च राहील, U2 मायनस U1 राहील. ओव्हरऑल डिवाइड काय फक्त M2 राहील, फक्त काय राहील M2 राहील. आता काय कॉमन काढून घेणार तुम्ही, M2 कॉमन काढून घेणार ना. इथून काय कॉमन काढून घेतलं तुम्ही, M2 कॉमन काढला. M2 कॉमन काढलं तर काय राहिलं तुमचं, U2 प्लस U2 मायनस U1 झाला. काय गडबड केली का आपण, M2 U2 काय झालं, M2 गेट नाही, U1 गायब नाही झाला. 2 मिनिट. याचे इनिशियल जो आपण बोर्ड घेतलाय तो कसा आहे, थांबलेला ना. म्हणजे त्याची इनिशियल व्हॅल्यू कशी होईल, 0 आहे ना. बोर्ड घेतलेला पण बोर्ड कसा आहे, थांबवलेला आहे. म्हणजे त्याची इनिशियल व्हॅल्यू किती होऊन जाईल, 0. मग काय भेटलं, M2 गेट काय भेटलं मला, मायनस U1 झाला का रिबाउंड. जो स्ट्रायकर आहे तो काय झाला, रिबाउंड मारला ना. मायनस आला, मायनस अर्थ काय झाला, रिबाउंड झालं. यांनी काय केलं, रिबाउंड केलं. आता कोणाचं स्पीड काढायचंय, V2. तो काय आणणार आहे का, मग त्याचं उत्तर किती झालं पाहिजे, 0. चला आता काय काढायचं आपल्याला, V2 काढायचं. चला V2 जर काढायचं, M1 काय झाला, निग्लिजिबल 0 आहे. M2 U2 पण काय झाला 0. M2 U2 काय 0 आहे ना. M1 0 आहे, मी काय म्हटलं U2 कसा आहे तुमचा 0 आहे, थांबलेला आहे. U2 0 झाला, मग काय झालं तुमचं M1 असंही 0 झालेला. मग F टर्म काय झालं, वरतीच काय झालं 0, वरतीच काय झालं 0, खाली काय राहिला M2, उत्तर काय आलं 0. आणि आपल्याला माहित पण होतं जो कवडी जाणार, जे स्ट्रायकर लागणार तो काय होणार होता, रिबाउंड मारणार होता. कळलं का, तो काय होणार होता, रिबाउंड मारणार होता. आणि बोर्ड काय आणणार नव्हतं. आणि आल्ला तरी नॉर्मल लेवल चालतोय, वरती होतं का थोडस काळ तास कमी जातो, फक्त ते फील होत नाही आपल्याला, पण ते होत असतं. म्हणून तर आपण काय म्हटलं, वरती डायरेक्टली 0 म्हटलं. दुसरा केस काय म्हटलं मी,
दुसऱ्या केसमध्ये काय म्हणतो परत तसंच उद्योग. पण या केसमध्ये मी काय म्हटलं, M1 खूप मोठा आहे M2 पेक्षा. हा, M1 खूप मोठा आहे M2 पेक्षा. तुम्ही शांत उभे होते, म्हणजे U2 ची काय झाली 0. आता तुमच्यावरून ट्रक आदळणार आहे, तर तुमचा स्पीड कोण आहे? 2A का 1 आहे? 2A. अरे ऑब्झर्वर कोण आहे आता? ऑब्झर्वर 2A तुमचा. आता बावळ्यानं तुम्हाला उडवायचं आता, तुम्ही उडवायला नाही जाणार आहे. इथं टॉयलेट पिक्चर झाला, आता रियालिटी मध्ये येते. हा, तुम्ही थांबले होते शांत गपचूप. आता काय काढायचं? तुमचा स्पीड किती झाला पाहिजे? डबल झाला पाहिजे. कोणता? V2 काय झाला पाहिजे? डबल झाला पाहिजे. V1 च्या स्पीड मध्ये फरक पडणार आहे का रे? भाऊला काही फरक पडणार आहे? ज्या स्पीड मध्ये आहे त्या स्पीड मध्ये जाईल ना तो. ट्रकवाल्याला काय तुम्ही त्याने ब्रेक मारला ते नसेल मारलं तर तुम्हाला घेऊन जाईल. त्याच्या स्पीड मध्ये काय फरक पडणार नाही. V1 बघा, V1 चं काय होणार आहे? ट्रकवाल्याची स्पीड कमी होणार का? नाही. जे आहे ज्या स्पीड मध्ये तो आलेला असेल त्या स्पीड मध्ये, त्याचा स्पीड किती? U1 आहे. त्याचा स्पीड किती? U1 आहे. त्याचा स्पीड U1 आहे. म्हणजे V1 चं स्पीड किती भेटलं मला? U1 मला मिळालं पाहिजे. चला बघूया. मी काय म्हटलं, M1 खूप मोठा आहे. M2 ला काय करू शकतो आपण? निग्लेक्ट मारू शकतो. M2 ला मी निग्लेक्ट मारलं. M2 ला निग्लेक्ट मारलं तर मला काय काढायचंय? V1 काढायचं. चला V1 काढायचंय. काय होईल? M1 U1 होऊन जाईल. हा काय होऊन जाईल? निग्लेक्ट. हा, आता इथं काय होईल? आता निग्लेक्ट झाला, 0 झाला. M2 आपण 0 झाला, म्हणजे पण डायरेक्ट गायब झालं, बरं की नाही? नेक्स्ट, ओव्हरऑल डिवाइड बाय फक्त M1 राहील. M1 घेतलं काय चाल, म्हणजे काय राहिलं? U1. म्हणजे कळालं आपल्याला काय भाऊला काय फरक पडला? जाणार त्या स्पीड मध्ये. आता तुमचं स्पीड म्हणजे तुम्ही कोण आहे? M2 आहे. तर तुम्हाला काय भेटलं पाहिजे? डबल. तुमचा स्पीड काय झाला पाहिजे? डबल झाला पाहिजे. चला मग कोण आहे? या इथं V2 काढायचं आपल्याला. V2 काढायचं आहे. काय रे? M1 मोठा आहे, म्हणजे M1 U1 होऊन जाईल. प्लस हा काय होईल? 0 बनेल. प्लस हा M1 राहील. U2 थांबला होता ना तुम्ही? U2 काय झाला? M1 U1 डिवाइड बाय काय? फक्त काय राहील? M2. फक्त M1 राहील. काय राहिलं रे? वरती किती झाला? 2 टाइम्स ऑफ M1 U1 डिवाइड बाय काय? झाला का नाही तुमच्यासोबत? आता त्याच्या डबलचा स्पीड. थांबले होते, ज्या स्पीड मध्ये ट्रक येत असेल त्याच्या डबलने तुम्ही उडले. कळालं? सिंपल कन्सेप्ट आहे. कॅरमचा फ्यूज झाला पाहिजे. कॅरमचा फ्यूज झाला तर हे सगळे लॉजिक तुमचे डेव्हलप होतात. काय डाऊट आहे?